मुख्यमंत्री सहायता निधी ठरते सामान्य नागरिकांसाठी वरदान। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत हजारो रुग्णांना लाभ। मुख्यमंत्री सहायता निधी ठरतो आहे रुग्णांसाठी लाभदायी। गेल्या एक महिनाभरात विविध गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना जवळपास 10,50,000 रुपयांचा भरघोस मदत। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, माननीय श्री मंगेशजी चिवटे विशेष कार्यकारी अधिकारी, निधी प्रमुख यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन विभागीय समन्वयक दीपेश समाधान पाटील यांच्या प्रयत्नांनी गेल्या एका महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरगरीब रुग्णांना त्यांचा उपचारावरील खर्च भागवण्यासाठी 10,50,000 रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास मनात बाळगत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय सेवेचा घेतलेला वसा कायम ठेवत या सेवेतून अनेक मोठ्या आजारांना मदत देण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 20 गंभीर आजारांवर अर्थसहाय्य केले जाते। त्यात कॉकलर इम्प्लांट, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग, विद्युत अपघात, किडनी ट्रान्सप्लांट, यकृत प्रत्यारोपण, रस्ते अपघात, बॉन मॅरो ट्रान्सप्लांट, लहान बालकांचे आजार, हाताचे प्रत्यारोपण, मेंदू आजार, हृदयरोग, रस्ते अपघात, वैद्यकीय उपचार, डायलिसिस, केमोथेरपी, नवजात शिशु आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न पेशंट इत्यादी आजारांवर मदत केली जाते। खालील रुग्णांना मागच्या एका महिन्यात भरघोस मदत देण्यात आली आहे। मालती लक्ष्मण सांदणे, कर्करोग 1,00,000 रुपये, सुखलाल राजाराम कुंभार, मेंदू आजार 50,000 रुपये, दिनेश वासुदेव पाटील, अपघात 1,00,000 रुपये, युविका पाटील, मेंदूरोग 1,00,000 रुपये, कार्तिक गणेश बियोर, मेंदूरोग 1,00,000 रुपये। अशा प्रकारे अनेक रुग्णांना या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत मदत करण्यात आलेली आहे। किती मोठी शस्त्रक्रिया असते तरी पैशांसाठी खचून न जाता एकदा प्रत्यक्ष येऊन भेटावे आणि नक्कीच त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून शक्य तेवढी मदत करण्याचे सहकार्य करणार असल्याचे दीपेश समाधान पाटील यांनी सांगितले। आपलाच दीपेश समाधान पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन विभागीय समन्वयक चोपडा, संपर्क क्रमांक 9307 54 88 37। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल रुग्णांना काय आवाहन करणार? गेल्या 2.5 वर्षापासून महायुतीचंच म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधी हा गेल्या 2.5 वर्षात बंद झालेला होता। त्याचं शिंदे साहेबांनी शपथविधी घेतल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास आज बघायला गेलं तर लाखो रुग्णांना त्याची मदत झालेली आहे। आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात असेल किंवा चोपडा तालुक्यात असेल, चोपडा तालुक्यात अनेक रुग्णांना त्याची मदत झालेली। मोठमोठे आजार असतील, त्याच्यात कर्करोग असेल, ॲक्सिडंट असतील, त्याच्यानंतर मेंदू आजार असतील, त्याच्यानंतर यकृत शस्त्रक्रिया असेल, त्यानंतर हृदय शस्त्रक्रिया असेल, अशा अनेक आजारांवर मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्या चोपडा तालुक्यात किंवा जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री कार्यालयातून मदत देण्यात आलेली आहे। त्याच्यात जवळपास मागच्याच महिन्यात मी स्वतः त्यांचं कार्यकर्ता असल्यामुळे आणि पदाधिकारी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा असल्यामुळे चोपडा तालुक्यासाठी जवळपास 15 लाख रुपयांचं अर्थसहाय्य गेल्या एका महिन्यात विविध आजारांवर रुग्णांना देण्यात आलेलं आहे। किती रुग्ण असला आजपर्यंत जवळपास 38 ते 40 रुग्णांना जवळपास आजचा आकडा जर घेतला मागच्या महिन्याचा तर जवळपास 20 रुग्णांना आपण जवळपास त्यांना 10 ते 15 लाखाची मदत केलेली होती। आणि वर्षातलं जर ज्या वेळेस सत्तेत एकनाथ शिंदे साहेब आले तेव्हापासून ते आजच्या काळापर्यंत जवळपास 48,50,000 रुपयांचं अर्थसहाय्य हे फक्त चोपडा तालुक्यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळात मोठमोठ्या आजारांवर घाबरून न जाता याचा लाभ रुग्णांनी घ्यावा आणि मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ रुग्णांनी घेतला पाहिजे या मागचा हेतू असल्यामुळे ते सरकार आल्यानंतर पुन्हा चालू करण्यात आले। किती दवाखाने? जवळपास जळगाव जिल्ह्यातले 110 दवाखाने हे आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आलेलं आहे। आपल्याकडे चोपडा तालुक्यात जर बघितलं तर नर्सिंग हॉस्पिटल हे मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा ज्योतिबा फुले योजनेसाठी घेण्यात आलेलं आहे, परंतु मोठमोठ्या शस्त्रक्रिया या तालुक्यावर होत नसल्यामुळे जास्त करून हा निधी आपण चोपडा तालुक्यातला निधी हा जळगाव जिल्ह्यातल्याच हॉस्पिटलला जास्त देण्यात आलेला आहे आजपर्यंत आणि जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा।